दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. अंबड परिसरात सध्या टवाळखोरांची दहशत कायम असल्याचं दिसून येतंय. तरी देखील अंबड पोलीस मात्र बघ्यांच्या भूमिकेत दिसून येत आहे. यामुळे नागरिक पोलिसांच्या कामगिरीवर प्रश्न निर्माण करून संताप व्यक्त करताय. पाहुयात ही संपूर्ण बातमी. अंबड पोलीस सध्या झोपा काढताय की काय असा प्रश्न सामान्यांना सतावतोय. याचं कारण आहे परिसरातील वाढती गुन्हेगारी. अंबड तसेच सिडको परिसरात टवाळखोरांनी अक्षरशः हाहाकार माजवलाय. तरी देखील अंबड पोलीस मात्र बघ्याची भूमिका घेताना दिसून येत आहे. त्यामुळे अंबड पोलीस झोपा काढताय की काय असा प्रश्न सामान्य नागरिक उपस्थित करताय. अंबड सिडको परिसरातून दररोज नवनवीन घटना उघडकीस येत आहे. त्यातच दिनांक 4 फेब्रुवारी रोजी शुभम पार्क परिसरात टवाळखोरांनी हातात कोयते घेऊन व वाहनांची तोडफोड करत तसेच शिवीगाळ करत दहशत माजवण्याचा प्रयत्न केलाय. याआधीही याच परिसरातून असले प्रकार उघडकीस आले. तरी देखील पोलीस यावर कारवाई करत नसल्याने नागरिक संताप व्यक्त करताय. याबाबत अधिक माहिती अशी की 4 फेब्रुवारी रोजी काही मद्यपी टवाळखोरांनी वाहनांची तोडफोड करत दुचाकीवरून जात तोंडात कोयता पकडून जोरजोरात शिवीगाळ करून दहशत माजवण्याचा प्रयत्न केला. यामुळे पोलिसांची दहशत कमी झाली की काय असा प्रश्न विचारत नागरिक पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न निर्माण करताय. या संपूर्ण घटनेबाबत अंबड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून आता अंबड पोलीस या टवाळखोरांना आळा घालणार की पुन्हा एकदा बघ्याची भूमिका घेणार हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे. करण सिंग बावरी, दक्ष न्यूज, नाशिक.